बांधकाम व्यावसायिकाने जागा रिकामी करून मिळवण्यासाठी कॉलेज रोडवरील वयस्कर दाम्पत्याच्या निवासस्थानी भाडोत्री गुंडांकडून दरोडा टाकण्याचा बनाव घडून आणल्याचे उघड झाले आहे। संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या आणि चीड आणणाऱ्या या घटनेतील सूत्रधार गुन्हे शाखा विभाग 1 च्या पथकाने समोर आणला। शहरातील कॉलेज रोड हा उच्चभ्रू वस्तीचा भाग आहे। या रस्त्यावरील तपस्वी या बंगल्यात काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्यात आला होता। घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आदी मुद्देमाल चोरण्यात आला होता। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक मधुकर कळ यांनी सुरू केला। त्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते। परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली असता तांत्रिक विश्लेषणातून 2 जणांची ओळख पटली। हे संशयित दुचाकीवर गाळगे पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचत संदीप रणबावळे आणि महादेव खंदारे यांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता अरुण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे आणि विधी संघर्षित बालकाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील दुचाकी, 2 भ्रमणध्वनी असा 74,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संदीप रणबावळे यांच्याकडे चौकशी केली असता विकासक अजित पवार यांनी 2 महिन्यांपूर्वी कॉलेज रोड येथील तपस्वी बंगल्यात राहणाऱ्यांकडून घर खाली करून दिल्यास 8 ते 10% दलाली दिली जाईल अशी सुपारी दिल्याचे उघड झाले। त्याप्रमाणे संदीप रणबावळे यांनी सहकाऱ्यांसह तपस्वी बंगल्यात राहणारे वयोवृद्ध आजी आजोबा यांना प्राणघातक शस्त्राने मारहाण करून घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पारपत्र, आधार कार्ड, मतदार कार्ड बळजबरीने हिसकावले। पोलिसांनी संशयितांकडून 1,14,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संशयितांसह विकास अजित पवार यालाही ताब्यात घेण्यात आले।